नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण जर या यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कांद्याचे बाजारभाव बघण्यासाठी खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे कांद्याचे बाजारभाव, कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळतोय ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा. चला तर मग जाणून घेऊया आपल्या हाती पहिली बाजार समिती. पहिली बाजार समिती आपल्या हाती आहे पिंपळगाव बसवंत. पोवळ कांदा आवक होती 18,000 क्विंटल. किमान दर मिळाला 800 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 2,251 रुपये. तर कमाल दर मिळाला 2,706 रुपये. तर पुढची बाजार समिती आहे नाशिक. पोवळ कांदा आवक होती 2,580 क्विंटल. किमान दर मिळाला 1,100 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 2,050 रुपये. तर कमाल दर मिळाला 2,611 रुपये. पुढची बातमी आपल्या हातात आहे चांदवड. लाल कांदा आवक होती 12,200 क्विंटल. किमान दर मिळाला 1,030 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 2,000 रुपये. तर कमाल दर मिळाला 2,671 रुपये. पुढची बाजार समिती आहे लासलगाव निफाड. लाल कांदा आवक होती 8,050 क्विंटल. किमान दर मिळाला 1,100 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 2,400 रुपये. तर कमाल दर मिळाला 2,700 रुपये. पुढची बाजार समिती आहे लासलगाव. लाल कांदा आवक होती 26,317 क्विंटल. किमान दर मिळाला 1,000 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 2,400 रुपये. तर कमाल दर मिळाला 2,882 रुपये. पुढची बाजार समिती आपल्या हाती आहे सोलापूर. लाल कांदा आवक होती 29,268 क्विंटल. किमान दर मिळाला 300 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 1,900 रुपये. तर कमाल दर मिळाला 3,600 रुपये. पुढची बाजार समिती आहे जुन्नर फाटा चिंचवड. आवक होती 6,516 क्विंटल. किमान दर मिळाला 1,100 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 2,300 रुपये. तर कमाल दर मिळाला 3,210 रुपये. पुढची बाजार समिती आहे दौंड चाकण. आवक होती 600 क्विंटल. किमान दर मिळाला 2,000 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 2,500 रुपये. तर कमाल दर मिळाला 3,000 रुपये. पुढची बाजार समिती आहे राहुरी. आवक होती 9,663 क्विंटल. किमान दर मिळाला 100 रुपये. कमाल दर मिळाला 2,625 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला